हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, बऱ्याच दिवसापासून तुमची MSCBची एक्झाम पेंडिंग आहे. ज्युनियर असिस्टंट या पदासाठी आपण वेट करत होतो एक्झाम कधी होईल. मार्चपासून आपली एक्झाम पेंडिंग आहे. आत्ताच महावितरणचे रिसेंट अपडेट आले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम डेट डिक्लेअर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आपण जेवढे आपल्याला पॉसिबल आपण MCQ क्वेश्चन जेवढे आपल्याला डिस्कस करता येतील तेवढे आपण डिस्कस करू. क्वेश्चन्सला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, या विषयाशी संबंधित मी अनेक व्हिडिओ आधी अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यामुळे तुमचे जे मागे अभ्यास झालेला आहे पण मध्यंतरी सोडून दिला होता, त्याच्यामुळे काही पॉईंट रिवाइज केले जातील. फर्स्ट काय दिलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. फर्स्ट ऑप्शन काय दिला, असेट मायनस कॅपिटल इज इक्वल टू लायबिलिटीज. आता आपण गृहीत धरू ह्या झाल्या आपल्या असेट 10 लाख रुपये, आपल्या लायबिलिटी किती आहेत, 8 लाख रुपये आपल्या लायबिलिटी आहेत आणि 2 लाख रुपये कॅपिटल आहे. दोन्हीची टोटल किती झाली, दोन्हीची टोटल झाली 10 लाख रुपये आणि ती कशाच्या इक्वल आहे, ती आहे आपल्या असेटच्या इक्वल. ठीक आहे, म्हणजे असेट इज इक्वल टू लायबिलिटी. आपली टोटल दोन्ही साईडची बॅलन्स शीटची असेटच्या बरोबरीने लायबिलिटीची टोटल असते. त्याच्यामध्ये लायबिलिटीमध्ये आपण कॅपिटल आणि एक्सटर्नल लायबिलिटी या दोन्हीची टोटल आपली असेटच्या इक्वल असते. ठीक आहे, आता इक्वेशन इथे काय काय दिलेत बघा, असेट मायनस कॅपिटल इज इक्वल टू लायबिलिटीज. ठीक आहे, असेट 10 लाख, त्यातून कॅपिटल 2 लाख जर मायनस केलं तर आपल्या लायबिलिटी येतात. ठीक आहे, लायबिलिटी किती येतात, 8 लाख रुपये. ठीक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट काय दिलं, लायबिलिटीज प्लस असेट इज इक्वल टू कॅपिटल. लायबिलिटी किती आहेत, 8 लाख प्लस असेट किती आहेत, 10 लाख इज इक्वल टू कॅपिटल दिलं. ठीक आहे, म्हणजे 10 लाख प्लस 8 लाख किती झाले, 18 लाख झाले. ठीक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट काय इनकरेक्ट आहे. आपलं असेट किती आहेत, आपलं कॅपिटल किती आहे, 2 लाख आहे. 18 लाख आहे का, नाही, म्हणजे हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. त्याच्यानंतर लायबिलिटी प्लस कॅपिटल इज इक्वल टू असेट, लायबिलिटी प्लस कॅपिटल. ठीक आहे, 8 लाख प्लस 2 लाख हे झाले 10 लाख. ठीक आहे, असेट किती आहेत, 10 लाख. ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं काय दिलं, असेट मायनस लायबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल. असेट किती आहेत, 10 लाख मायनस लायबिलिटीज 8 लाख, कॅपिटल किती आलं आपलं, 2 लाख रुपये. ठीक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे, हे इक्वेशन बरोबर आहे. ठीक आहे, आपल्याला तिन्ही इक्वेशन दिले जे ट्रू आहेत. आपल्याला काय सांगितलं, इनकरेक्ट ओळखायचं. बी काय आहे, लायबिलिटी प्लस असेट इज इक्वल टू कॅपिटल. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. आपल्याला इनकरेक्ट ओळखायला सांगितलं, त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन काय, करेक्ट आन्सर काय, बी. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन असेट. पुढीलपैकी कोणती असेट नाही आहे विचारलं. ठीक आहे, आता तुम्हाला MCQ क्वेश्चन्स देताना दोन्ही अँगलने दिले जातात. एक विच ऑफ द फॉलोइंग इज असेट म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन असेट. त्यामुळे हे जे शब्द आहेत ते केअरफुली वाचत जा. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन असेट. असेट नाही आहे म्हणून विचारले. ऑप्शन दिले, बिल्डिंग, डेटर, लोन फ्रॉम राम आणि कॅश बॅलन्स. ठीक आहे, बिल्डिंग ही आपली फिक्स असेट आहे, डेटर आपली करंट असेट आहे, कॅश बॅलन्स सुद्धा आपली करंट असेट आहे. लोन फ्रॉम राम, आपण रामकडून लोन घेतलेलं, म्हणजे रामकडून आपण उधार पैसे घेतले, त्याच्याकडून आपण पैसे घेतले म्हणजे आपल्याला त्याचे पैसे द्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजेच ही आपली लायबिलिटी आहे, ही आपली असेट नाही आहे. आपल्याला काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन असेट. ठीक आहे, ह्या तीनही आपल्या बिल्डिंग, डेटर आणि कॅश बॅलन्स हे आपले असेट आहेत. लोन फ्रॉम राम ही आपली लायबिलिटी आहे. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज लायबिलिटी. ठीक आहे, पुढीलपैकी कोणती लायबिलिटी आहे विचारले. ऑप्शन दिले, मोटर व्हेकल ही आपली असेट आहे, मशिनरी ही आपली असेट आहे, त्यानंतर कॅश ॲट बँक ही सुद्धा आपली असेट आहे, क्रेडिटर्स फॉर गुड्स ही काय, ही आपली लायबिलिटी आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज लायबिलिटी. पुढीलपैकी कोणती लायबिलिटी आहे, क्रेडिटर फॉर गुड्स म्हणजे आपण उधारीवर वस्तू खरेदी केल्या त्याचे आपल्याला पैसे द्यायचे. ठीक आहे, मग ही काय झाली, ही झाली आपली लायबिलिटी. देन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच इज द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. आता पुढीलपैकी अकाउंटिंगचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह विचारले. रेकॉर्ड मेंटेन करणे हे अकाउंटचं मेन फंक्शन आहे. डेपिक्शन ऑफ फायनान्शियल पोझिशन, बिझनेसची फायनान्शियल पोझिशन शो करणे हे सुद्धा अकाउंटचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे.
त्याच्यानंतर मेक इन्फॉर्मेशन अवेलेबल टू व्हेरियस ग्रुप्स ऑफ युजरला माहिती अवेलेबल करून देणे. अकाउंटिंगचे जे इंटरनल आणि एक्सटर्नल युजर आहेत त्यांना अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे हे अकाउंटिंगचं मेन फंक्शन आहे. ठीक आहे. आता हे तीनही अकाउंटचे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ 3. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. पुढीलपैकी स्टेटमेंट करेक्ट कोणता आहे ते विचारलंय. आता इथे काय सांगितलं, वी पेड क्रेडिटर बाय चेक. आपण क्रेडिटरला पेमेंट केली. ठीक आहे. क्रेडिटरला पेमेंट केली म्हणजे क्रेडिटरला आपण पैसे दिले म्हणजे आपले बँक बॅलन्स काय होईल, कमी होईल ना. क्रेडिटरला आपण 10,000चा चेक दिला, आपला बँक बॅलन्स कमी होणार 10,000. ठीक आहे. म्हणजे ॲसेटमध्ये आपली बँक बॅलन्स कमी होणार, हे बरोबर आहे. त्यानंतर क्रेडिटरला आपण पेमेंट दिले म्हणजे क्रेडिटर आपले 10,000 कमी झाले, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं, करेक्ट विचारलं आहे. त्याच्यामध्ये मग ए हे करेक्ट आहे. ठीक आहे. आपले बँक बॅलन्स कमी होईल आणि क्रेडिटर कमी होईल. अ डेटर पेड $90 इन कॅश. डेटरने आपल्याला कॅश दिले. ठीक आहे. $90 दिले. मग कॅश वाढला आणि डेटर्स वाढले. ठीक आहे. डेटर्सने आपल्याला पैसे दिले म्हणजे आपले डेटर्स कमी होतील, वाढणार नाही. ठीक आहे. देन हे रॉंग आहे. जे हॉल लेंड्स अस ₹500 बाय चेक. एंटरप्राइजेसने किंवा या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले. ठीक आहे. चेकने पैसे दिले म्हणजे आपलं बँक बॅलन्स वाढलं. ठीक आहे. आणि लोन फ्रॉम हॉल, या हॉलकडून आपल्याला पैसे मिळाले म्हणजे लोन मिळालं आहे, आपलं लोन वाढेल इथे. ठीक आहे. कमी होणार नाही. लोन ज्यावेळेस आपण पेड केलं त्यावेळेस ते कमी होणार. ठीक आहे. देन हे रॉंग आहे. बॉट गुड्स ऑन क्रेडिट. ठीक आहे. आपण वस्तू खरेदी केल्या, उधारीवर वस्तू खरेदी केल्या. ठीक आहे. आपण वस्तू खरेदी केल्या म्हणजे आपला स्टॉक वाढला, हे बरोबर आहे. प्लस कॅपिटल वाढलं तिथं सांगितलं. ठीक आहे. वस्तू आपण उधारीवर खरेदी केल्या तर आपलं कॅपिटल नाही वाढणार, क्रेडिटर वाढणार. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा रॉंग आहे. इथं काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विचारले. देन ए मध्ये काय, वी पेड अ क्रेडिटर बाय चेक. आपण क्रेडिटरला चेकने पेमेंट केले तर आपलं बँक बॅलन्स कमी होतं आणि क्रेडिटरही कमी होतं. देन ह्याचे ऑप्शन करेक्ट, आपल्याला करेक्ट इफेक्ट इथे दिलेले आहेत. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट. ठीक आहे. पुढीलपैकी करेक्ट काय विचारलं. ए काय दिले, ॲसेट टू रेकॉर्ड एंट्री इन द अकाउंट. ठीक आहे. आता इथे जर समजा ॲसेट आपली इन्क्रीज झाली, ठीक आहे, म्हणजे एंट्रीमध्ये ते काय होणार, डेबिट होणार. आणि ॲसेट डिक्रीज झाली की एंट्रीमध्ये काय होतं, क्रेडिट होतं. बरोबर आहे. ॲसेटचं बॅलन्स कोणतं असतं, ॲसेट डेबिट बॅलन्स असतं. ठीक आहे. त्यामुळे ती इन्क्रीज झाल्यावर डेबिट होते आणि डिक्रीज झाल्यावर क्रेडिट होते. ठीक आहे. मग हे काय आहे, हे बरोबर दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर कॅपिटलचं बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतं. ठीक आहे. त्यामुळे कॅपिटल जर वाढलं तर ते क्रेडिट होतं. ठीक आहे. अँड इन्क्रीज काय होतं, क्रेडिट होतं. इथं काय दिलं तुम्हाला, डेबिट दिलं. ठीक आहे. आणि कॅपिटल डिक्रीज, कॅपिटलमध्ये जर डिक्रीज असेल तर ते क्रेडिट सांगितलं. ठीक आहे. इथं तुम्हाला उलटं दिलेलं आहे. कॅपिटल वाढलं तर ते काय होईल, क्रेडिट होईल. आणि इन्क्रीज झालं तर ते काय होईल, क्रेडिट होईल. आणि डिक्रीज झालं तर डेबिट होईल. ठीक आहे. हे तुम्हाला उलटे इफेक्ट दिलेले आहेत, त्यामुळे हे चुकीचं दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर लायबिलिटीजचं बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्स असतं. ठीक आहे. लायबिलिटीचं बॅलन्स क्रेडिट असतं, त्यामुळे इन्क्रीजमध्ये लायबिलिटी क्रेडिट होत असते. ठीक आहे. इथे बघा काय दिलं, इन्क्रीज लायबिलिटी क्रेडिट झाली. ठीक आहे. डिक्रीजमध्ये लायबिलिटी डेबिट होते. ठीक आहे. देन हे सुद्धा तुम्हाला बरोबर दिलेलं. आता इथे बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट विचारले. करेक्ट कोणते आहेत, आपल्याला फर्स्ट आणि थर्ड करेक्ट दिलेले. ठीक आहे. ऑप्शनमध्ये बघा फर्स्ट आणि थर्ड. ठीक आहे. सी मध्ये आपल्याला सांगितलं फर्स्ट आणि थर्ड हे करेक्ट आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट दिला, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द मिनिंग ऑफ परचेसेस. ठीक आहे. परचेसेसची मिनिंग कशामध्ये बेस्ट डिस्क्राईब केलेली आहे. फर्स्ट काय दिलं, गुड्स बॉट ऑन क्रेडिट. ठीक आहे. गुड्स आपण खरेदी केले क्रेडिटवर, म्हणजेच हे परचेसमध्ये इन्क्लूड होतं. गुड्स पेड कधी करणार आपण, सेल केल्यावर गुड्स पेड करतो. ठीक आहे. त्यामुळे हे परचेस नाही, हे सेल्स आहे. गुड्स बॉट फॉर रिसेल. गुड्स बॉट फॉर रिसेल म्हणजे आपण वस्तू खरेदी केल्या कशासाठी, रिसेलसाठी. गुड्स म्हणजे काय, आपले मर्चंटाईज गुड्स, म्हणजे ज्याचे खरेदी विक्रीचे आपण व्यवहार करणार त्याला गुड्स म्हणणार. ठीक आहे. कधी कधी आपला बिझनेस काय असतो, आपण एक वस्तू खरेदी करतो आणि ती प्रॉफिट इन्क्रीज वाढून त्याच्यामध्ये प्रॉफिट ॲड करून आपण पुन्हा ती रिसेल करत असतो. म्हणजेच हे आपलं बिझनेसचे परचेस सांगितलेलं आहे. ठीक आहे. गुड्स बॉट फॉर रिसेल.
आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट डिस्क्राइब्स द मिनिंग ऑफ परचेस, परचेसचं मिनिंग सांगणारा वर्ड विचारला. ठीक आहे, मग आपण वस्तू खरेदी केल्या कशासाठी, रिसेलसाठी, म्हणजेच आपण परचेसेस दाखवणार बिझनेसमध्ये ते. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग शुड नॉट बी कॉल्ड सेल्स, शुड नॉट बी कॉल्ड सेल्स, पुढीलपैकी कशाला आपण सेल्स म्हणणार नाही विचारले. गुड्स सोल्ड फॉर कॅश. ठीक आहे, आपण वस्तू सोल्ड केल्या कॅशसाठी. गुड्स सेल्स दोन प्रकारचे असतात, एक असतं कॅश सेल्स, दुसरं असतं क्रेडिट सेल्स. ठीक आहे, आपण वस्तू दोन्ही प्रकारे सेल्स करत असतो, कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स हे दोन्ही इन्क्लूड असतात सेल्समध्ये. ठीक आहे, गुड्स सोल्ड फॉर कॅश आपल्याला नॉट बी कॉल्ड सेल्स, सेल्स म्हणता येणार नाही असं विचारलं. ठीक आहे, त्यानंतर सेल ऑफ आयटम प्रिव्हियसली इन्क्लुडेड इन परचेस, काही आयटम आपल्याकडे परचेसेसमध्ये प्रिव्हियसली म्हणजे मागच्या परचेसमध्ये इन्क्लूड आहेत ते आपण सेल केले. ठीक आहे, आपण ज्यावेळेस रिसेल करण्यासाठी वस्तू खरेदी करतो त्यावेळेस ते ऑलरेडी परचेसमध्ये रेकॉर्ड असतात, नंतर आपण त्या वस्तू सेल केल्या की सेल्समध्ये रेकॉर्ड करतो. ठीक आहे, त्यानंतर गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. ठीक आहे, आपण वस्तू उधारीवर विक्री केल्या. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला सेल्स हे दोन प्रकारचे असतात, एक कॅश सेल्स, दुसरं क्रेडिट सेल्स. ठीक आहे, ज्यावेळेस आपण कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स दोन्हीची टोटल आपल्याला सेल्समध्ये दाखवावी लागते. ठीक आहे, मग हे दोन्हीही सेल्समध्ये इन्क्लुडेड. त्यानंतर सेल जे परचेसमध्ये रेकॉर्ड केलेले आहे त्या वस्तू आपण सोल्ड केल्या ते सुद्धा सेल्समध्येच येईल. त्यानंतर ऑफिस फर्निचर आपण सोल्ड केलं, ऑफिस फर्निचर ही आपली असेट आहे, आपण असेट सोल्ड केली त्यामुळे हे सेल्समध्ये इन्क्लूड होणार नाही. हे काय आहे, हे कॅपिटल इन्कम आहे. ठीक आहे, आपण असेट जर विक्री केली, आपण सेल्समध्ये कोणत्या वस्तूची विक्री दाखवणार, आपण फक्त मर्चंडाईज गुड्स ज्या सेल केलेल्या आहेत, आपण वस्तू बनवलेल्या त्या विकल्या किंवा आपण रिसेल करण्यासाठी आपण ज्या वस्तू खरेदी केल्या त्याचे सेल्स इथे रेकॉर्ड होतील. ठीक आहे, हे आपलं रेव्हेन्यू इन्कम आहे, हे आपले रेव्हेन्यू आहे. पण ज्यावेळेस आपण ऑफिस फर्निचर ही आपली ॲसेट आहे, ॲसेट सोल्ड केली तर ती सेल्समध्ये रेकॉर्ड होत नाही. ठीक आहे, ते तुम्हाला सेपरेट दाखवावं लागेल सेल ऑफ फर्निचर. त्यामुळे ऑफिस फर्निचर सोल्ड हे सेल्समध्ये येणार नाही. आता इथे तुम्हाला काय विचारलं आहे, जे सेल्समध्ये येणार नाही, ज्याला सेल्स म्हणता येणार नाही ते, तर मग ते काय, ऑफिस फर्निचर सोल्ड. देन सी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.